मित्रांनो, आपण आज बघितलं शरद जाधव आणि बरेचसे आवाज काढले. आता त्यामधले कोणते कोणते काढले आहेत ते तुम्हाला थंबनेल बघून पाहायला भेटते. सर्वप्रथम आपण कोंबडा घेऊया, कारण जेव्हा दिवसाची सुरुवात होता ना, तेव्हा कोंबड्यान बाग दिल्यावरतीच दिवसाची सुरुवात होता. शेळ्या मेंढ्या जे असतात ना, शेळ्या म्हणजे आपण जे काय बकरी बोलतो, तर मग बकरी बघा की म्याव बोललं तर मांजराचा पण आवाज होतो आणि मोराचा पण आवाज होतो. तर रेडे किंवा जी आपण रेडका बोलतो, म्हैस किंवा रेडका. आपण कुत्रे बघूया. आता कुत्र्यांचे आवाज हे सगळे वेगवेगळे असतात. कावळ्याचा आवाज बघूया. नमस्कार मित्रांनो, देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड तळवडे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत जो एक अवलिया, म्हणजे तिच्या अंगात एक प्रत्येकाच्या अंगात काही ना काही कला असतेच, आणि अशीच आपण कला बघण्यासाठी तळवडे गावामध्ये आलो आहोत. आणि आपले बंधू तथा मित्र शरद जाधव, आणि कोकणासाठी काय पण हे यूट्यूब चॅनल त्यांचं आहे, आणि त्यांच्या अंगात अशी कला आहे मित्रांनो की प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे हुबेहूब आवाज ते काढतात. आणि हा त्यांचा प्रयत्न पहिलाच आहे. बघूया कसा आहे तो. आणि त्यापूर्वी आपण न्हावणकोंड धबधबा बघू, छोटासा ट्रेलर स्वरूपात. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन आता नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कुठून पाहत आहे, महाराष्ट्रातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून किंवा कोणत्या गावातून, तो नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन नक्की सबस्क्राईब करा, बाजूचं बेल ऐकून दाबा आणि नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात. नॅचरल पद्धतीमध्ये निर्माण झालेला म्हणजे न्हावणकोंड धबधबा. देवगड तळे बाजार ह्या तळ्याचं पाणी जे येतं ते न्हावणकोंड धबधब्याच्या स्वरूपात, म्हणजे ते पहिले खणीसाठी लागणारे दगड होते ते तोडण्यात आले आणि त्याचं रूपांतर धबधब्यामध्ये झालं. आणि बघू शकता आता तुम्ही की प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. तरी 30-35 पर्यटक या ठिकाणी पाण्याचा आणि धबधब्याचा आनंद लुटत आहे, आंघोळ करण्याचा आनंद लुटत आहेत. आणि आता थोडी पावसाने शांतता घेतलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या समोर आहे शरदजी जाधव, जे तळवडे गावचे रहिवासी आहेत, तसेच आपले मित्र बंधू आणि यूट्यूबर, म्हणजे कोकणासाठी काय पण यांचं यूट्यूब चॅनल आहे. आणि आज आपण त्यांच्या मुखातून आपण वेगळ्या प्रकारचे, म्हणजे प्राण्यांचे, पक्ष्यांचे जे काही ठराविक त्यांना जमतात ते आवाज काढून दाखवणार आहेत. सर्वप्रथम कोणता आवाज काढून दाखवणार आहे तुम्ही? सर्वप्रथम आपण कोंबडा घेऊया, कारण जेव्हा दिवसाची सुरुवात होता ना, तेव्हा कोंबड्यान बाग दिल्यावरतीच दिवसाची सुरुवात होता. तसंच आपण पण सुरुवात कोंबड्याच्या आवाजाने काढूया. आणि बरेच अंशी कसे आहेत की हे आवाज मी अगोदर जे काढायचे, तर आता काय त्याची प्रॅक्टिस वगैरे नाही, त्याच्यामुळे मग तेवढे किती जमतील तेवढे आपण बघूया ते. तर कोंबडं जर बघितलास तर सकाळच्या वेळेस पहिली बाग त्याची साधारणतः 3:30, 4, 5 वाजता पहिली बाग द्यायचो. त्याच्या आरवण्यावरती आपण उठायचो. तर मग तो जी बाग देता ती कशी देता ती बघूया. छान असा प्रयत्न होता. आता दुसरा कोणता आवाज काढणार आहात? आता दुसरा आवाज जो आपण बघूया ना, तो कोंबडीचा आहे. तर
बऱ्याच अंशी कसं होतं, कोंबडी जेव्हा बसलेली असते किंवा एखाद्या वेळेस अचानक काहीतरी अडचण वगैरे येते, त्यावेळेस त्यांची बोंबटाबोंबट चालू होते, म्हणजे ते अटेन्शन होतं. तर तो प्रयत्न करून बघूया आपण की आत्ता तो व्यवस्थित येता काय. तर जनरली कसं असतं की ते कळपान किंवा काहीतरी खात बीत असणार. हां, अचानक कावळा, मुंगूस किंवा इतर काहीचे जी जनावरं आहेत ना, कोल्हा वगैरे, ते आल्यानंतर त्यांची तारांबळ उडतात. मग ते कसा आवाज काढतात तो बघूया आपण. हा, शेळ्या, मेंढ्या जे असतात ना, शेळ्या म्हणजे आपण जे काय बकरी बोलतो, तर मग बकरी बघा. हा परफेक्ट होता आवाज. है ना. आणि ह्यानंतर आता कोणता आवाज काढणार? यानंतर आपण आता आवाजात थोडंसं साम्य असतं. ते कसं आहे की म्याव बोललं तर मांजराचा पण आवाज होतो आणि मोराचा पण आवाज होतो. तर आधी बघूया. हा मोराचा असतो. हा, हो. आणि मांजर जर बघितलं तर मग मांजराचा आवाज बोका. मांजर असतात पण मग बोका आवाज थोडासा मोठा होता. मग तो कधी कधी पुढे वाढवता, त्याचा आवाज जाड करता. बोका. आणि त्याच्यात कधी त्यांची भांडणं लागतात तेव्हा त्यांचे आवाज भरपूर बदल होता. असं असतं. पण मग ह्यो पण आवाज थोडंसं जाड झालो, याच्यावरून थोडासा बारीक असता, तरी पण ह्यो प्रयत्नच होतो. त्याच्यानंतर आता आपण जर बघ चालेल. चला, आता ह्यानंतर कोणता आवाज काढणार आहात? आपल्या सगळ्यांना माहिती असतात रेडे किंवा जी आपण रेडका बोलतो, म्हैस किंवा रेडका, त्यांचा आवाज. तर मग तो माका तर मग भरपूर सोपा आवाज वाटता तो त्यांच्यातलं. का सुरुवात त्यांची जेव्हा बघशाल एकमेकांना आवाज देतात ते एकदम सोपा आवाज आहे तो. जर कोणी प्रयत्न केल्यानंतर लगेच काढू शकता. हो. हा, तर याच्यानंतर आपण कुत्रे बघूया. आता कुत्र्यांचे आवाज हे सगळे वेगवेगळे असतात. हो. आता ह्या कुत्र्यांच्या आवाजांमध्ये बरेच वेळा इंग्लिश कुत्रे आपण जे बोलतो म्हणजे पॉमेरियन जो बोलायचो ना, तर मग तो किंवा जे पग वगैरे बोलले जातात ते नुसते खेकसूचं काम करतात. तर मग ते जेव्हा भुकतात तेव्हा आवाज असंच येत असतात काहीतरी त्यांचं. बऱ्याच अंशी असं येतात. पण आपण जर गावठी कुत्रे बघितलं तर गावठी कुत्र्यांची घुरघुरण्यापासून जी सुरुवात होता ती कशी होता ती बघूया. आता कोणता आवाज काढून देणार आहे? आता आपण कावळ्याचा आवाज बघूया. बऱ्याच अंशी हे आवाज काढताय ना घशावरती आता ताण पडता. हो. तर त्याच्यामुळे ठसकं वगैरे लागता. तर कावळ्याचा आवाज बघूया आपण. कावळ्याचा आवाज बऱ्याच अंशी सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यामुळे तो लगेच समजत. आणि ह्याच्यानंतर कोणता आहे? तरी बऱ्यापैकी आवाज आपले एवढे तर झाले असत. आता कुत्र्यामध्ये
लहान जी पिल्लू असतात ना त्यांना मारल्यावरती वगैरे अगदीच केचाळतात, कुई सोडत जातात ते, तो एकदा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करा. आणि प्राण्यांचा आवाज किंवा पक्ष्यांचा आवाज काढणे म्हणजे कठीणच आहे, आणि ट्राय केला म्हणजे प्रयत्न केला तर नक्कीच प्रयत्न सक्सेसफुल होतो आणि यश पण भेटतं. त्याचप्रमाणे आपले शरद जाधव जे आपले एक कोकणातले यूट्यूबर आहे आणि त्यांचं चॅनल कोकणासाठी काय पण, हे चॅनलचे सर्वेसर्वा शरद जाधव यांच्यानी आज आपल्याला काही त्यांच्याकडे एक कला होती अशी अवलिया भेटणे म्हणजे कठीणच झालेलं आहे. आणि त्यांच्यातर्फे आपल्याला समजलं कोणत्या कोणत्या प्रकारचे आवाज ते काढू शकतात. चला भेटूया अशा का नवीन व्हिडिओमध्ये. चला, व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.